नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 9 फेब्रुवारीला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेली आहेत मौनी अमावस्या. या अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं. तर या अमावस्येला अतिशय दुर्मिळ योग जो आहे तर तो आलेला आहे. आणि या दिवशी या ज्या 5 राशी आहेत तर या 5 राशींसाठी ही अमावस्या खूप लाभदायक ठरणार आहेत. या 5 राशींच्या सर्व आर्थिक समस्या दूर होणार आहेत आणि या राशीचे जे लोक आहेत तर यांचं नशीब हे बदलणार आहेत. यांना गडगंज असा पैसा भेटणार आहे, संपत्ती आणि यश जे आहे तर ते सुद्धा त्यांना प्रत्येक क्षेत्रात मिळणार आहे. तर अशा कोणत्या 5 राशी आहे हे तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमची रास यात आहे की नाही हे सुद्धा नक्की सांगा. सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, यावर्षी जी दर्श अमावस्या, मौनी अमावस्या तर ही आलेली आहे. तर या अमावस्येला अतिशय दुर्मिळ योग तयार होत आहे आणि जे काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. तर पहा, वार शुक्रवार 9 तारखेला सकाळी 8:02 अमावस्या तिथी ही प्रारंभ होणार आहे आणि उदय तिथीनुसार रात्री 4:28 समाप्त होणार आहे. ही पौष महिन्यातील अमावस्या तिथी असून या अमावस्याला दर्श अमावस्या, मौनी अमावस्या असं म्हणतात. या अमावस्येतील ग्रहांची विशेष स्थिती काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. हे केवळ आर्थिक लाभांच्या संधीतच निर्माण करत नाही तर नोकरी व्यवसायात चालू असलेल्या अडचणींचं सुद्धा निराकरण करते. त्याचबरोबर या ज्या राशी आहेत तर या राशींच्या आयुष्यामध्ये काही पैशांच्या अडचणी चालू असतील तर त्यासुद्धा दूर होणार आहेत आणि यांचं नशीबसुद्धा बदलणार आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली रास येते ती म्हणजे मेष रास. दर्श मौनी अमावस्येच्या दिवशी मेष राशीचे जे विद्यार्थी असणार आहे तर यांच्यासाठी लाभ होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळणार आहे. सोबतच त्यांच्या सगळ्या मनोकामना यासुद्धा पूर्ण होणार आहेत. म्हणून मेष राशीचे जे पण विद्यार्थी असतील यांनी आवर्जून त्यांच्या क्षेत्रामध्ये लक्ष द्या, प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळणार आहे. सोबतच मेष राशीचे जे व्यक्ती असणार आहे, जे नोकरी करतात, व्यवसाय करतात, त्यांनासुद्धा यश मिळणार आहे, प्रगती होणार आहे आणि पैसा येण्याचे मार्गसुद्धा मोकळे होणार आहे. संपत्ती आणि यश प्राप्त होणार आहे. यानंतर दुसरी रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी दर्श अमावस्या म्हणजेच मौनी अमावस्या खूप लाभदायक ठरणार आहे. या दिवशी तुमच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल. काही आजार असतील तर ते लवकरात लवकर बरे होतील. दीर्घ आजारांपासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. पैसा येण्याची शक्यता ही खूप जास्त आहे, ज्यामुळे तुमची कर्जाची परतफेड ही होणार आहे. यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कर्क रास. मौनी अमावस्येला कर्क राशीच्या लोकांसाठी आनंद आणणार आहेत. नोकरीतील दीर्घकाळचे अडथळे दूर होणार आहेत. अध्यात्मात रुची वाढेल. त्याचबरोबर आर्थिक संबंधित सर्व समस्या दूर होणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाबाबत सहकार्य मिळेल. या दिवशी सूर्यदेवाला नैवेद्य दाखवल्याने वाईट परिणाम कमी होतील. त्याचबरोबर या दिवशी कर्क राशीच्या लोकांनी आवर्जून सूर्याला तीळ टाकून अर्घ्य द्यायचं आहे. यामुळे सूर्यदेवता ही तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील. यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास. कन्या राशीचे शुभ दिवस दर्श मौनी अमावस्येपासून सुरू होणार आहे. विवाहित जीवनात आनंदाचे क्षण येणार आहेत. मुलांकडून चांगली बातमी तुम्हाला मिळेल. व्यवसायासाठी केलेल्या योजना यशस्वी होतील. तसेच वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल व तुमची सर्व अडलेली कामे हे सुद्धा पूर्ण होतील. यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास. तर या राशीचे जे पण लोक आहेत तर यांच्या सर्व आर्थिक संकट दूर होणार आहे. मौनी अमावस्येला त्यांच्या कामांना यश मिळेल. लग्नासाठी चांगले प्रस्ताव येतील. विवाहिक जीवनात गोडावा राहील. व्यवसायाचा विस्तार हा चांगला होईल, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ आर्थिक लाभ मिळेल.
भागीदार आणि मित्रांच्या मदतीने तुम्ही कोणतेही प्रलंबित काम पूर्ण करू शकता. त्याचबरोबर तुमच्या जीवनातील सगळ्या आर्थिक अडचणी, पैशांच्या अडचणी यासुद्धा दूर होतील. तर या 5 राशी आहेत, तर यांचे या मौनी अमावस्येपासून नशीब हे बदलणार आहे. मौनी अमावस्या सांगितल्याप्रमाणे शुक्रवारी म्हणजेच परवा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.